पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या माहिती फलकाचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले। धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे। तसेच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असं नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा फलक देखील उभारण्यात आलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलंय। यावेळी समाजाचे नेते शंकरभाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवतिके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, गोविंद पाटील, भाजप भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला गलांडे, भाजप मुंबई प्रदेश सचिव निहारिका कोंदले, भाजप वर्तकनगर मंडळ महिला अध्यक्षा वर्षा माने, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती व घोंगडी देऊन समाजाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानलेले आहेत। यावेळी बोलताना निरंजन डावखरे यांनी म्हटले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटालगत असलेल्या स्मारकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण 1988 मध्ये झाले। त्यावेळी माझे वडील स्वर्गीय वसंतराव डावखरे महापौर होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला होता। आज याच ठिकाणी घाटाचा माहिती फलक उभारण्याचं काम करण्याची संधी धनगर समाजाने दिली आहे, त्यामुळे मला अभिमान वाटतो। यासाठी मी समाजाचे आभार मानतो। या माहिती फलकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती युवा पिढीसह सर्वसामान्य नागरिकांना समजणार असून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचं यावेळी डावखरे यांनी सांगितले। अरे मैं भागेगा तू बाइक ले। ओके डन। संदेश उड्या संदेश समोर बघ हा समोर बघा येते म्हणजे ना चला एलकोट एलकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जय असो पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जय असो एलकोट 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 जय मल्हार माईक निघाल आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक दस्त या इकडे उभा केलेला आहे। निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे। त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात। हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली। मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली, त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो। साहेब, आपल्या माध्यमातून 100 वर्षांच्या माहितीवर या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायला ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो, हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल। त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असं विश्वास मला आहे। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तारखेप्रमाणे आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी सुंदर असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट आहे। हा या घाटाची संपूर्ण जी अहिल्यादेवींची माहिती आहे ते माहितीचा फलकाचं आज उद्घाटन डावखरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। खऱ्या अर्थाने
हे जो फलक लावलेला आहे त्यामुळे आता इथे येणारे जाणारे नागरिक आहेत, त्याचबरोबर जी काही भावी पिढी आहे त्यांना या अहिल्यादेवी होळकर काय आहे त्याची माहिती या फलकामुळे मिळेल. त्यामुळे मी डावकरे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्ही जी काही मागणी केली होती त्या मागणीला त्यांनी पाठबळ दिलं आणि आज खऱ्या अर्थाने ते मूर्त स्वरूपात या ठिकाणी आलेलं आहे.